राज्याच्या राजकारणात सध्या एक नवा वाद पेटलाय आणि या वादाच्या केंद्रस्थानी आहेत लोकप्रिय आय-पी-एस अधिकारी विश्वास नांगरे पाटील. नागपूरच्या पोलीस आयुक्त पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर अवघ्या 1 ते 2 दिवसातच विश्वास नांगरे पाटील यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हिंदू संमेलन 2026 या कार्यक्रमात बोलताना त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदुत्व आणि संघाच्या कार्याचा उल्लेख करत त्याचं कौतुक केलं आणि त्यांच्या याच भाषणावरून आता राजकीय वातावरण तापलंय. आधी काँग्रेसने यावर तीव्र आक्षेप घेतला आणि आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही यावर थेट आक्षेप घेतलाय. त्यामुळे प्रश्न एकच आहे की एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सार्वजनिक किंवा सांघिक मंचावरून अशा प्रकारची भूमिका मांडणं योग्य होतं का? आज आपण याच वादाच्या दोन्ही बाजू समजून घेणार आहोत. नमस्कार, मी रुपल आणि तुम्ही पाहत आहात विशेष भारी. आधी आपण हे समजून घेऊया की हा वाद नेमका सुरू कुठून झाला. तर नागपूरचे पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर विश्वास नांगरे पाटील एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाले होते. हा कार्यक्रम सकल हिंदू समाजातर्फे आयोजित करण्यात आला होता. या मंचावर अनेक हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी आणि धार्मिक नेते उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना विश्वास नांगरे पाटील यांनी आपल्या नेहमीच्या वक्तृत्व शैलीत राष्ट्रभक्ती, समाजकारण आणि शिस्तीवर भाष्य केलं. पण त्यांच्या भाषणातील काही वाक्ये वादाचे विषय ठरली. त्यांनी आर-एस-एसच्या शिस्तीचं आणि समाजकार्याचं कौतुक केलं. सकल हिंदू समाजाच्या मंचावरून बोलताना त्यांनी सामाजिक ऐक्य आणि संस्कृती रक्षणावरही भर दिला. पोलीस प्रशासन आणि समाज यांच्यातील समन्वयावर बोलताना त्यांनी बहुसंख्य समाजाच्या भावनांचा आदर राखणं ही कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी कशी मदत करते यावरही प्रकाश टाकला. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर विरोधकांचा संताप उफाळून आला. नागपूर हे संघाचं मुख्यालय आहे आणि तिथं येताच नव्या पोलीस आयुक्तांनी थेट संघधार्जिणी भूमिका घेतली असा आरोप विरोधकांकडून सुरू झाला. आता यावर सर्वात आधी आक्षेप घेतला काँग्रेसने. पक्षाने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच प्रश्न विचारले. काँग्रेसने विश्वास नांगरे पाटील यांच्यावर आरोप केला की त्यांनी आर-एस-एस आणि त्या संघटनेचे संस्थापक डॉक्टर हेडगेवार यांची प्रशंसा करून ऑल इंडिया सर्व्हिसेस नियम मोडले आहेत. नांगरे पाटील यांनी या कार्यक्रमात सहभागी होण्याआधी सरकारची परवानगी घेतली होती का, हा प्रश्न काँग्रेसने उपस्थित केला. पक्षाचं म्हणणं आहे की सरकारी अधिकाऱ्यांनी राजकीय दृष्ट्या तटस्थ राहायला हवं आणि कोणत्याही विचारधारेच्या संस्थेची प्रशंसा करायला नको. काँग्रेसने या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि ऑल इंडिया सर्व्हिसेस रूल्सचं उल्लंघन झालं आहे का याबाबत सरकारनं तातडीने स्पष्टता द्यावी अशी मागणी केली आहे. आता या वादात उडी घेतलीये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी. राज ठाकरे यांनी थेट म्हटलंय पोलीस अधिकाऱ्याची निष्ठा फक्त संविधान, कायदा आणि पोलीस दलाच्या कर्तव्याशी असली पाहिजे. त्यांनी पुढे प्रश्न उपस्थित केला की आज ही भूमिका मान्य केली जात असेल तर भविष्यात दुसऱ्या कोणत्या विचारसरणीच्या कार्यक्रमात एखादा अधिकारी सहभागी झाला तर त्यालाही हेच निकष लागू होतील का? राज ठाकरेंनी सरकारलाही यावर आपली भूमिका स्पष्ट करण्याचं आव्हान दिलं. राज ठाकरे म्हणाले, आपण पोलीस अधिकारी आहोत. निष्पक्षता ही अधिकाऱ्याकडून अपेक्षित असते, याचं तुमचं भान गेलंय. तुम्हाला संघाबद्दल आपुलकी असेल तर ती मनात ठेवा किंवा जाहीरपणे बोलायचं असेल तर सेवेचा राजीनामा द्या आणि संघात किंवा भाजपमध्ये सामील व्हा. थोडक्यात सांगायचं झाल्यास विरोधकांचा मुद्दा हा आहे की पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी जो तटस्थ आणि निष्पक्ष असायला हवा त्याने एका विशिष्ट सामाजिक राजकीय विचारसरणीच्या व्यासपीठावरून जाहीर कौतुक करणं हे त्याच्या पदाला शोभणारं नाही. उद्या जर एखाद्या अधिकाऱ्याने दुसऱ्या कोणत्या विचारसरणीच्या मंचावरून असंच भाषण दिलं तर त्यालाही समान न्याय मिळेल का, असा प्रश्नही ते उपस्थित करत आहेत. आता याची दुसरी बाजू लक्षात घेणंही महत्वाचं आहे की विश्वास नांगरे पाटील हे फक्त एक सरकारी अधिकारी नाही तर ते महाराष्ट्र पोलिसातील सर्वात सन्माननीय अधिकाऱ्यांपैकी एक म्हणून ओळखले जातात. आणि 2008च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यादरम्यान ताज हॉटेलमध्ये घुसणाऱ्या पहिल्या अधिकाऱ्यांपैकी ते एक होते, ज्यांनी आपल्या शौर्यानं शेकडो लोकांचे प्राण वाचवले. समर्थकांचा मुद्दा हा आहे की एका कार्यक्रमाला उपस्थित राहणं आणि एखाद्या सामाजिक संघटनेच्या कामाचा उल्लेख करणं याचा अर्थ राजकीय पक्षपात असा होत नाही. काहींनी असं मत मांडलं की नांगरे पाटील यांनी संघाच्या सामाजिक आणि राष्ट्र निर्माणाच्या कार्याचा उल्लेख केला आणि त्यामुळे त्यांच्या वक्तव्याचं समर्थन करण्यात आलं. आर-एस-एस ही केवळ राजकीय संघटना नाही तर तिचं सामाजिक कार्यही मोठं आहे. त्यामुळे एखाद्या संघटनेच्या सामाजिक कार्याचा उल्लेख करण्याला राजकीय पक्षपात मानता येणार नाही असं त्यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे. दुसरा मुद्दा असा की महाराष्ट्रात राजकीय पक्षांचे नेते, मंत्री आणि अनेक वेळा प्रशासकीय अधिकारीही विविध सामाजिक धार्मिक कार्यक्रमांना उपस्थित राहतात. अशा कार्यक्रमांना उपस्थित राहणं हे काही नवीन नाही आणि त्यामुळे केवळ या एका प्रसंगावरून अधिकाऱ्याच्या तटस्थतेवर प्रश्न उपस्थित करणं योग्य नाही, असाही एक मतप्रवाह आहे.
आता ज्या रूल बद्दल विरोधक बोलत आहेत तो रूल नक्की काय तेही जाणून घेऊयात. तर ऑल इंडिया सर्व्हिसेस कंडक्ट रूल्स नुसार कोणताही IPS किंवा IAS अधिकारी कोणत्याही राजकीय पक्षाचा सभासद असू शकत नाही किंवा कोणत्याही राजकीय चळवळीत थेट भाग घेऊ शकत नाही. तसंच अधिकाऱ्याने आपली कर्तव्य बजावताना पूर्णपणे तटस्थ म्हणजेच न्यूट्रल राहिले पाहिजे. सकल हिंदू समाज किंवा संघ हा सुद्धा तांत्रिकदृष्ट्या राजकीय पक्ष नाही असं काही कायदेतज्ञ सांगतात. या संपूर्ण वादावर IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे त्यांची स्वतःची बाजू अजून समोर आलेली नाही. सरकारच्या बाजूनेही याबाबत अजून तरी कोणतीही ठोस स्पष्टीकरण समोर आलेलं नाही. काँग्रेस आणि मनसेने सरकारला जाब विचारल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर याबाबत स्पष्टीकरण देण्याचा दबाव आता वाढत आहे. आता आपल्या मूळ प्रश्नाकडे येऊया, तो म्हणजे विश्वास नांगरे पाटील खरंच चुकले का? या प्रश्नाचे उत्तर हो किंवा नाही अशा एका शब्दात देता येणार नाही. हे पूर्णपणे आपण या घटनेकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो यावर अवलंबून आहे. जर आपण विरोधकांच्या आणि राज ठाकरेंच्या भूमिकेतून पाहिलं तर पोलीस आयुक्तांसारख्या संवेदनशील पदावर असणाऱ्या अधिकाऱ्यानं अधिक काळजी घ्यायला हवी होती. नागपूर राजकीय दृष्ट्या अतिशय संवेदनशील आहे. अशा ठिकाणी एका मोठ्या पदावरील अधिकाऱ्याच्या वक्तव्याचे अनेक राजकीय अर्थ काढले जातात. त्यामुळे त्यांनी अशा मंचावर जाणं किंवा जाहीर कौतुक करणं टाळायला हवं होतं असं म्हणायला वावय. पण जर आपण नांगरे पाटील यांच्या एकूण कारकिर्दीच्या आणि प्रशासकीय हेतूच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर एक अधिकारी म्हणून समाजातील बहुसंख्याक समाजाला सोबत घेऊन कायदा सुव्यवस्था राखणं हा त्यांचा प्रयत्न असू शकतो. त्यांच्या भाषणात कुठेही इतर धर्मियांबद्दल आकस नव्हता. ते केवळ शिस्तीचं कौतुक करत होते. महाराष्ट्राने नांगरे पाटील यांची 26/11च्या हल्ल्यातील शौर्याची कामगिरी पाहिली आहे. त्यामुळे त्यांच्या देशप्रेमावर किंवा कर्तव्यावर शंका घेणं चुकीचं असू शकतं. मंडळी, हा वाद जितका प्रशासकीय आहे त्याहून अधिक तो राजकीय आहे. कारण नागपूरमध्ये घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीला राजकीय रंग असतोच. बाकी तुम्हाला काय वाटतं? विश्वास नांगरे पाटील यांनी संघाचं केलेलं कौतुक योग्य होतं की विरोधकांचा आक्षेप रास्त आहे? याविषयी आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.